2023 साला निरोप देत 2024च्या स्वागताची जोरदार तयारी। नववर्ष स्वागतासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी, हॉटेल्सही फुल। नववर्षाच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी मुंबई पोलिसांच्या सुमारे 16 बोटी तैनात। प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी तर तळीरामांवर करडी नजर। दोन 2023चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांची समुद्रकिनारी गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळं गजबजली। रेव पार्टीवर ठाणे पोलिसांची धडक कारवाई। एमडी चरस गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई। राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण झालं, संजय राऊतांचा आरोप। तर ड्रग्स विरोधात कारवाया न करणाऱ्या विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, वैभव नाईक यांचा दावा। तर पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता। जयंत पाटील शरीरानं तिकडे, मात्र मनानं अजित पवारांबरोबरच। संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। संभाजीनगरच्या वाळूज सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती। नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।